तर आता आपल्या मंचावर लाभलेले आपले पाहुणे आहेत, ज्यांनी MA केलं इंग्लिशमध्ये, 11पेक्षा जास्त पुस्तकं ज्यांनी प्रकाशित केली. 2017 साली सर्वोत्कृष्ट एकपात्री कलाकार पुरस्कार ज्यांना मिळाला. सरांना साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि या क्षेत्रात सरांना बरेचसे पुरस्कार मिळाले आहेत. सरांनी हसे जग यासारखे पुस्तक लिहिले आहे. सरांनी लोकांना हसवण्याचे अमूल्य काम केलेच, त्याचबरोबर लोकांना हसत हसत शिकवण पण दिली. सरांचे पुस्तक मी वाचले होते. सरांनी मला आयडिया दिली की एकदा मॅम बघा तुम्ही. तर मी तुम्हाला एक प्रसंग सांगते, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की सरांनी कुठल्या पद्धतीचं लिखाण केलंय. पुरुषाचं आयुष्य सुखी असण्याची 7 कारणे असं त्यांचं एक टॉपिक आहे. त्यांचं आडनाव आयुष्यभर एकच असतं. त्यांचं फोनवरचं संभाषण 30 सेकंदात संपतं. 5-6 दिवसांच्या सहलीसाठी त्यांना एक जीन्स पुरेशी असते. कोणी त्यांना आमंत्रण द्यायला विसरलं तरी त्यांची मैत्री टिकून राहते. आयुष्यभरासाठी त्यांची एकच हेअरस्टाईल टिकून राहते. 25 नातेवाईकांसाठी खरेदी करायची असेल तर त्यांना 25 मिनिटेच लागतात. एखाद्या पार्टीला गेल्यावर दुसऱ्या माणसाने सेम शर्ट घातलेला बघून त्यांना मत्सर वाटत नाही, उलट ते त्या पार्टीत चांगले मित्र म्हणून एन्जॉय करतात. काय पुरुष हे बटाट्याप्रमाणे असतात, ऍडजस्ट होतात. अशा प्रकारचं सरांनी लिखाण केलं. गमतीची बाजू, पण त्याच्यातून खूप चांगला बोध पण आपण घेऊ शकतो मुली. आणि असे आपल्याला लाभलेले मारुती यादव सर यांचा सत्कार करण्याची विनंती मी यश सरांना करते. धन्यवाद सर. आणि मी सर तुम्हाला स्टेज देते आणि तुम्ही कुठून बोलायचं, इथून काय कुठूनही सर. सुरू करू? हो चालू करा. माईकची काही गरज नाही. नमस्कार, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. पहिल्यांदा जरी उशीर झाला असला तरी पहिल्यांदा गुड मॉर्निंग म्हटलं जातं, अशी एक पद्धत आहे. मी मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर होतो, कमिन्समध्ये. तिथं अशा काही मॅनर्स, एटिकेट्स शिकवलेले आहेत. जरी 4 वाजता आपण पहिल्यांदा भेटलो सकाळी, सर बरोबर आहे ना, तरी गुड मॉर्निंगच म्हणायचं असतं पहिल्यांदा भेटल्यामुळे. मग नंतर गुड आफ्टरनून होऊ शकतं. तर यश बँकिंग अँड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट या संस्थेने आयोजित केलेल्या या, सर शक्यतो डिस्टर्ब नसावं, तुम्ही थांबायचे, तुम्ही आस्वाद घेतला पाहिजे. तर यश इन्स्टिट्यूटने आयोजित केलेल्या या सुंदर, शानदार, बहारदार मैफिलीमध्ये आनंदाची लयलूट करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व सुंदर सुंदर उमलत्या कळ्यांना या 69 वर्षाच्या तरुणाचं विनम्र अभिवादन. रसिक मैत्रिणींनो असं खरं म्हटलं पाहिजे, परंतु ते योग्य दिसत नाही. त्यामुळे रसिक मित्रांनो, सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत एका सुंदर अशा शेरोशायरीने करू इच्छितो. सुनहरी धूप बरसात के बाद, सुनहरी धूप बरसात के बाद, थोड़ी सी हंसी हर बात के बाद. सुनहरी धूप बरसात के बाद, थोड़ी सी हंसी हर बात के बाद, इसी तरह आपको हो मुबारक ये नया दिन कल रात के बाद. रसिक मित्रांनो, आपल्यापैकी जर कुणाचं माझ्या चेहऱ्याकडे अगदी बारीक लक्ष असेल तर त्यांच्या असं लक्षात येईल की मी इथं आल्यापासून गालातल्या गालात मिश्किलपणे, खुदू खुदू, कळत न कळत हसतो आहे. त्याच्या मागे काही वेगळंच कारण आहे. सांगाव का नको असा बराच वेळ विचार करत होतो, परंतु आता विषय काढलेलाच आहे, त्यामुळे सांगणं अत्यावश्यक आहे असं अगदी मला मनापासून वाटतं. त्याचं असं झालं, ST मध्ये स्त्रियांना 50% सवलत जाहीर करण्यापूर्वी घडलेली ही एक घटना आहे. कोल्हापूरच्या एका वसंत व्याख्यानमालेमध्ये मला हा आनंदाची लयलूट हा विनोदी एकपात्री कार्यक्रम सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं. मी स्वारगेटवरून एक एशियाड बस पकडली आणि आमची बस साताऱ्याच्या जवळ पोहोचल्यानंतर एका ट्रकने आमच्या बसला ओव्हरटेक केलं. त्या ट्रकच्या मागे चक्क असं लिहिण्यात आलं होतं,
रिंकी पिंकी राजेश राकेश, रिंकी पिंकी राजेश राकेश बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने. हसावंसं वाटलं तर अत्यंत मोठ्यांदा हसा, हे छप्पर उडून गेलं पाहिजे तुमच्या हसण्याच्या आवाजाने. मी DSK विश्व 10वीला राहतोय तर तिथं तुमचं हसणं ऐकायला गेलं पाहिजे. कारण इंग्रजीमध्ये फार सुंदर म्हण आहे, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. हसण्यासारखं दुसरं रामबाण औषध नाही. ते हे लिहिणाऱ्या पेंटरला कुठे थांबावं म्हणजे कॉमा किंवा फुलस्टॉप देण्यामध्ये हे न कळल्यामुळे, आणि हे जन्माला घालणाऱ्या मुलांना कुठे थांबावं त्या पिता महोदयांना न कळल्यामुळे छानपैकी विनोदाची निर्मिती झाली आणि तुमचं आणि माझं अर्ध्यापेक्षा टेन्शन नाहीसं झालेलं आहे. मी तर बराच वेळ येऊन बसलो होतो, परंतु सरांची मी जेन्युइन अडचण समजू शकलो. त्यामुळं थोडंसं टेन्शन येतच उशीर झाल्यामुळे. प्रत्येकाला टेन्शन हे येतच. या भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला काही ना काही कधी ना कधी टेन्शन हे येतच. हे टेन्शन घालवायचं काम हा विनोद करतो. म्हणून तर म्हटलं जातं की लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. हसण्यासारखा दुसरं रामबाण औषध नाही. थोडंसं बस पुढे गेली, थोडीशी पुढे गेली, थोडंसं पुढे गेल्यानंतर एक ट्रक चक्क उलटा पडलेला दिसला, म्हणजे त्यानं शीर्षासन केलेलं होतं. आणि त्या ट्रकच्या मागे असं लिहिण्यात आलं होतं की आता कसं वाटतंय. आठवण म्हणून इकडून फोटो पण घ्या, कारण ते इकडचे फोटो येणार नाहीत त्यांच्या मते. कुणीतरी तुमच्या विद्यार्थ्यांना एक आठवण म्हणून. थोडंसं पुढे गेलो, थोडंसं पुढे गेलो, एक ट्रक अत्यंत धीम्या गतीने चाललेला होता, कारण तो हेवीली लोडेड होता. आणि त्या ट्रकच्या मागे असं लिहिण्यात आलं होतं की सावन को आने दो. काय लिहिलं होतं? सावन को आने दो. एक ट्रक अत्यंत फास्ट वेगाने आला. फास्ट वेगाने आलेल्या ट्रकने या हळू चाललेल्या ट्रकला छोटीशी धडक दिली आणि तो फास्ट वेगात निघून गेला. त्या फास्ट ट्रकच्या मागे असं लिहिण्यात आलं होतं आया सावन झूम के. ह्या झाल्या बसच्या बाहेरच्या गमती जमती. मी बसमध्ये बसल्या बसल्या सुद्धा भरपूर गमती जमती व्हायला सुरुवात झालेली होती. मी बसमध्ये बसल्या बसल्या कंडक्टरने त्याच्या नेहमीच्या उद्धट आवाजामध्ये अनाउन्समेंट केली, ज्यांच्याकडे सुट्टे पैसे नाहीत त्यांनी खाली उतरा. मग आपल्या पुण्यातली सदाशिवपेठ तुम्हाला माहित आहे, तिथं फार इरसाल आणि अतिविद्वान लोक राहतात. तर 80 वर्षाचे बाबू नाना, हजर जबाबी ख्याती असलेले आमच्या बसमध्ये उपस्थित होते. बाबू नानांनी कंडक्टरना विचारलं, कंडक्टर साहेब तुमच्याकडे सुट्टे पैसे आहेत का? कंडक्टर म्हणाला नाही. मग काका म्हणाले तू पहिला खाली. मी जिथे बसलो होतो दोघांची सीट होती. माझ्या शेजारची सीट रिकामी होती. एक हास्य हुश्य करत ग्रामीण भागातल्या मावशी आल्या आणि बसता बसता वर जी सामान ठेवायची पिशवी असते तिथं त्याने पिशवी ठेवली आणि माझ्या शेजारी बसल्या. बसल्यानंतर ती माझ्या लक्षात आली की ती पिशवी बरीचशी बाहेर आलेली होती. म्हणून मी घाबरून मावशीनं म्हणालो, ओ मावशी ती तुमची पिशवी नीट ठेवा ना, माझ्या डोक्यात पडेल ना. त्यावर मावशी म्हणतात कशा, अरे लेकरा तसं काही विशेष नाही आहे, फक्त दगडी पाटाच आहे. म्हणजे पडला असता तर कपाळ मोक्ष. माझ्या पुढच्या सीटवर एक 50चं कपाल बसलेलं होतं आणि ST मध्ये 50% महिलांना सवलत देण्यापूर्वी हा प्रसंग घडला. असं का म्हणालो याचा खुलासा आत्ता होईल. तो कंडक्टर नेहमीप्रमाणे आला, तिकीट बोला, तिकीट बोला, तिकीट बोला, तिकीट बोला. त्या कपलपाशी आल्यानंतर त्या मॅडम म्हणाल्या, आम्हाला 1.5 तिकीट हवंय. कंडक्टर असं केलं, 1.5 तिकीट? तुम्ही दोघे सज्ञान आहात आणि 1.5 कसं काय? मॅडम म्हणाल्या, आमचे हे हाफमॅड आहेत. मग तो कंडक्टर कोल्हापूरचा होता. तो सगळ्यांचं बारसं जेवण आलेला होता. तो म्हणाला, तरी पण मॅडम तुम्हाला 2 तिकीट घ्यावी लागणार, कारण तुम्ही माझ्या मते 150 आहात. रसिक मित्रांनो, अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गमती जमती सांगत सांगत 1.25 ते 1.5 तासांचा हा कार्यक्रम आहे. चव्हाण सर मला जेवढा वेळ देतील तेवढाच वेळ मी कार्यक्रम सादर करणार आहे. परंतु तत्पूर्वी माझ्या गुरूंचं स्मरण आणि सरस्वती स्तवन करणं मला अत्यावश्यक वाटतं. माझं ते नैतिक कर्तव्य आहे. रसिक मित्रांनो, व्यासपीठावरून नेमक्या आणि मोजक्या शब्दांमध्ये समर्थपणे आणि प्रभावीपणे बोलण्यासाठी ज्यांच्याकडून मी स्फूर्ती आणि प्रेरणा घेतली, ज्यांच्या जिभेवर सदैव साक्षात सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला होता, जे शारदेच्या दरबारातले एक निस्सीम उपासक होते, ज्यांच्या रसाळ आणि मधाळ अमृतमय वाणीतून प्रकटलेले विचार आणि वक्तृत्व श्रोते अगदी हृदयाचा कान करून ऐकत होते, त्या प्रतिभावंत, प्रज्ञावंत, ज्ञानवंत, विचारवंत, माननीय, महनीय,
पूजनीय, वंदनीय, आदरणीय, सन्माननीय, वक्तृत्व पंढरीचा पांडुरंग असं अभ्यासू आणि जाणकार श्रोते ज्यांच्याबद्दल म्हणत असत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला गुरुस्थानी असलेले प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या पावन स्मृतीला मी सर्वात प्रथम अत्यंत कृतज्ञतेने आणि नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करतो. आणि त्यानंतर प्रातःकाळच्या प्रसन्न प्रहरी या शारदेच्या दरबारामध्ये आनंदाची लयलूट करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व जिंदादिल रसिक श्रोत्यांनाही मी तेवढ्याच कृतज्ञतेने आणि नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करतो. रसिक मित्रांनो, असं म्हटलं जातं की कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात ही परमेश्वराची प्रार्थना आणि पूजा करून करावी. आणि मी तरी स्वतःला शारदेच्या दरबारातला एक निस्सीम उपासक समजतो. त्यामुळे माझी आणि आपली सर्वांची देवता साक्षात सरस्वती हिला उद्देशून संस्कृतमधून एक प्रार्थना सादर करतो आहे. या प्रार्थनेद्वारे मी देवीकडून एक असं मागणं मागतोय की आजचा हा जो कार्यक्रम आहे तो ऐकणाऱ्यांचा भाग्ययोग ठरो, ती एक मर्मबंधातली ठेव ठरो, श्रोत्यांचा भावावेश उजळून टाकून त्यांना अमृत अनुभव देणारा ठरो, अशा प्रकारचं सादरीकरणातलं कौशल्य तू मला दे. या कुंदेंदू तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुची देवै सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. सादर करीत आहे सर्वांना पोट धरून आणि पोट दुखेपर्यंत हसायला लावणारा. सर्वांचं लक्ष इकडे असू दे. सर्वांना पोट धरून आणि पोट दुखेपर्यंत हसायला लावणारा, मनोरंजनातून प्रबोधनाकडे नेणारा, नकारात्मक विचारातून सकारात्मक विचारांकडे नेणारा, अरसिकांना रसिक करणारा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे माणसातला माणूस जागा करणारा एक अतिशय आगळा वेगळा तुफान विनोदी दर्जेदार एकपात्री कार्यक्रम आनंदाची लयलूट, आनंदाची लयलूट, आनंदाची लयलूट. कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी सर्व जिल्हातील रसिक श्रोत्यांच्या चरणी. अंकिता शिर्के तुमची रूममेट आली, त्याला रूमची चावी पाहिजे. शक्य झाले तर असे डिस्टर्बन्सेस नको लिंक तुटते. जी कार्यक्रमाने जी काय वाङ्मयीन उंची गाठलेली असतो तो धपकन खाली येतो आणि रसभंग होतो. तर मी असं सांगत होतो की जर माझा सर्वांच्या चरणी माझ्या दोन अत्यंत तळमळीच्या आणि कळकळीच्या विनंती आहेत. पहिली विनंती म्हणजे माझा कार्यक्रम जर खरोखर तुम्हाला मनापासून आवडायला लागला तर कृपा करून दाद देण्यात कंजूसगिरी करू नका. आता जसं ते ट्रकचे विनोद वगैरे ऐकल्यानंतर उत्स्फूर्तपणे हसलात, उत्स्फूर्तपणे दाद दिली, तसं ज्या वेळी तुम्हाला माझा विनोद आवडेल त्यावेळी अत्यंत मोठ्या आवाजामध्ये हसायचं आहे. त्याचप्रमाणे जर माझं एखादं वाक्य सादरीकरण जर तुमच्या हृदयाला स्पर्शून गेलं तर टाळ्यांचा पण प्रचंड कडकडाट व्हावा अशी एक कलाकार या नात्याने माझी अपेक्षा आहे. त्याचं कारण असं आहे रसिक मित्रांनो, असं म्हटलं जातं की घासल्याशिवाय होतच नाही धार तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय होतच नाही धार तलवारीच्या पातीला आणि टाळ्यांशिवाय रंगतच नाही कलाकाराच्या जातीला. दुसरी अत्यंत महत्वाची विनंती, त्या मुलाला सांगा की असे इशारे वगैरे करू नको म्हणून. त्यानं जाता इशारा काय करून गेला. शक्यतो डिस्टर्बन्सेस नको. बाळा हे बाळा बस, तू जरा एन्जॉय कर कार्यक्रम. तर असे काही डिस्टर्बन्सेस शक्यतो नसावे. जरा चव्हाण सरांना बोलवा जरा, कारण मग कार्यक्रमाची हळूहळू मजा कमी व्हायला लागते. मी किती चांगल्या प्रकारे कार्यक्रम सादर केला, आता कुणी आलं तर सगळं माझ्याकडचं लक्ष एकवटलेलं तिकडे जातं. मॅडम बरोबर आहे की नाही बघा. तर शक्यतो कसलेही डिस्टर्बन्सेस नसावेत. तर कार्यक्रमाला सुरुवात झालेलीच आहे. कार्यक्रमाचा पुढचा भाग सुरू करतो आहे. आचार्य अत्रेयांच्या बद्दल मी सांगणार आहे, परंतु त्याच्या आधी तुमच्या वयाला आवडेल अशा प्रकारचं काहीतरी रोमॅन्टिक मला चांगलं खूप आठवलं. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बहिशाल शिक्षण विभागाचा पण मी व्याख्याता आहे. अनेक असंख्य कॉलेजेसमध्ये माझं व्याख्यान झालेलं आहे. तर एक व्याख्यान झाल्यानंतर तुमच्याच वयाच्या एका विद्यार्थिनीनं
मला विचारलं की यादव सर, तुमच्या ऐन तारुण्यामध्ये एखादा घडलेला रोमॅन्टिक प्रसंग आम्हाला ऐकायला आवडेल. मग असं म्हटल्यानंतर मी तिला एक कविता सादर करून दाखवली आणि ती सर्वांनाच कविता आवडली. ती कविता माझ्या मिसेसच्या संदर्भात आहे. जॉब करते ती, आज तिला रजा मिळाली नाही म्हणून आली नाही, तर ती आल्यानंतर हे सांगितल्यानंतर सगळे माझ्याकडे सोडून तिच्याकडेच बघायला लागतात. रोमॅन्टिक प्रसंग सांगण्याआधी त्या कवितेला पूरक आणि पोषक अशा प्रकारची सुंदर अशा प्रकारची शेरो शायरी अशी आहे की जो दिल खोलकर बात नहीं करते वो कायर होते हैं, जो दिल खोलकर बात नहीं करते वो कायर होते हैं, और जो दिल खोलकर बात करते हैं वो शायर होते हैं. अगर सैर करना हो तो चमन से करो, बाजार में क्या रखा है. अगर सैर करना हो तो, चमन म्हणजे मराठीतलं चमन, चमन म्हणजे बाग, उद्यान वगैरे अशा अर्थात. आपल्याला फिरायला जायचं असेल तर बागेमध्ये फिरायला जावं. चव्हाण सर काय बिझी आहेत का मॅडम? चव्हाण सरांना पण त्यांना आनंद घ्या म्हणावं कार्यक्रमाचा. तर कृपया इकडे लक्ष. तर मी असं सांगत होतो की चमन गोठा मराठीतला नाही, चमन म्हणजे बाग किंवा उद्यान. तर जर आपल्याला फिरायला जायचं असेल तर बागेमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जावं. बाजारात काय सगळं वृक्ष वातावरण असतं. घर सैर करना हो तो चमन से करो, बाजार में क्या रखा है. घर कत्ल करना हो तो नजरों से करो, तलवार में क्या रखा है. हर नजर में एक कशिश होती है. हर नजर, कशिश म्हणजे अट्रॅक्शन, जादू, शक्ती. जे एक कटाक्ष जे करून टाकू शकतो ते 100 किंवा 1,00,000 शब्दांना पण करता येत नाही. एवढी नजरेमध्ये काही काही शक्ती असते. आता तुम्हाला मी वेगळं सांगायला नको या बाबतीत. हर नजर में एक कशिश होती है, हर नजर में एक कशिश होती है, हर दिल की एक ख्वाहिश होती है. हर नजर में एक कशिश होती है, हर दिल की एक ख्वाहिश होती है. मुमकिन नहीं हर एक के लिए ताजमहल बनाना, मुमकिन नहीं हर एक के लिए ताजमहल बनाना, पर हर एक के दिल में एक मुमताज जरूर होती है. एक मुमताज. आणि आता जो शेर सांगणार आहे तो मला लागू पडतोय. कौन कहते हैं कि बूढ़े इश्क नहीं करते. हे ऐकायला चव्हाण साहेब पाहिजे. त्याच्यापेक्षा काय महत्वाचं काम आहे त्यांना, कारण ते पण हळूहळू बुढे होणार आहेत ना. ओ चव्हाण सर या लवकर. थांबू का त्यांच्यासाठी एक मिनिट. ज्यांनी मला बोलवलंय ते जर कार्यक्रमाला नसेल तर मला सुद्धा थोडस तुम्ही सर त्यांना घेऊन या. आमलेट बनवते. ठीक आहे, मी चालू करू. त्यांना काही काही जेन्युइन प्रॉब्लेम असेल. कौन कहते हैं कि बूढ़े इश्क नहीं करते, कौन कहते हैं कि बूढ़े इश्क नहीं करते, ये गलत बात है कि उनपे कोई शक नहीं करते. आणि आपल्या मराठीतली शेरोशायरी या उर्दू आणि हिंदू शेरोशायरीला पुरून उरणारी आहे. मराठीतले पहिले एकमेव शायर कैलासवासी भाऊसाहेब पाटणकर यांचा एक इतका बढिया शेर आहे. याच्यातला शायर सूर्याला उद्देशून म्हणतो, भास्करा येते मजला दया तुझी आधीमधी. भास्करा म्हणजे सूर्य. भास्करा येते मजला दया तुझे आधीमधी, आहेस का तू पाहिलीस रात्र प्रणयाची कधी. भास्करा येते मजला दया तुझे आधीमधी, आहेस का तू पाहिलीस रात्र प्रणयाची कधी. मग सूर्य देखील ह्या शायराला अत्यंत मिश्किलपणे हसत, सणसणीत, खणखणीत आणि दणदणीत आवाजात उत्तर देतो. तो म्हणतो, आम्हालाही ह्या शायराची कीव येऊ लागते, आम्हालाही ह्या शायराची कीव येऊ लागते. ह्याच्या म्हणे प्रणयास ह्याला रात्र यावी लागते. खूप गर्वितार्थ आहे. समजने वालों को इशारा काफी होता है. आणि सगळ्या गोष्टी फोडून मी सांगणार नाही, मग सगळी मजा गेली. आपले गदी माडगुळकर यांचं एक सुंदर वाक्य आहे.
एका सुंदर सर तुम्ही पाहिजे आमच्या कार्यक्रमात, तुम्ही नसेल तर मग कार्यक्रम रंगणारच नाही. नाही, जे मॅडम वगैरे आहेत त्यांना सोडायचं वगैरे होतं ना, गेस्ट वगैरे. मग आता या सोडलं ना आता, आम्ही- तर मग तुम्ही नसेल तर मग काय, यांनी नंतर सांगणे कार्यक्रम कसा झाला आणि तुम्ही प्रत्यक्ष बघणे याच्यामध्ये फार फार फरक आहे. तर तो एक शेर मिस झाला होता, तेच तुम्हाला सांगतील, परत रिपिटेशन नको. तर मी असे अजूनमधून तुमची गंमत जमत करणार. आय होप यू विल टेक इट स्पोर्टिव्हली अँड पॉझिटिव्हली. कारण विनोद हा खेळाडू वृत्तीनं घ्यायचा असतो, स्पोर्टिव्हली तरच त्याच्यातली गंमत येते. तर मी कुठे होतो, काय सांगत होतो, अशी माझी लिंक होती. हा, गदी माडगूळकरांचं एक सुंदर वाक्य आहे. सुंदर स्त्रीचं सुंदर शब्दामध्ये कसं सुंदर वर्णन केलेलं आहे हे ऐकण्याजोगं आहे. नीटस नेसणं कानी बुगडी. तुम्ही जसे साड्या आता नीट नेसून आलाय तसं नीटस हा पण एक शब्द आहे. नीटस नेसणं कानी बुगडी, नथनी मध्ये शुभ्र हिरा, सैला अशा त्या अंबाड्यावर निशिगंधाचा मस्त तुरा. किती सुंदर शब्द आहेत बघा. आता ती कविता सादर करतो, जी कविता माझ्या आयुष्यात घडलेली आहे. कविता सुरुवात करतो आहे, कृपया डिस्टर्ब नसावं. शाळेत असताना ठीक होते, वय थोडे लहान होते. शाळेत असताना ठीक होते, वय थोडे लहान होते, भिजायला आवडायचे, नंतर मार खाऊन रडायचे. शाळेत असताना ठीक होते, वय थोडे लहान होते, भिजायला आवडायचे, नंतर मार खाऊन रडायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच क्रम, दररोज भिजण्याचा पराक्रम. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच क्रम, दररोज भिजण्याचा पराक्रम. शाळा संपली, कॉलेजात गेलो आणि पहिल्या वर्षीच नापास झालो. कॉलेज तसे दूर होते, मित्रही भरपूर होते. कॉलेज तसे दूर होते, मित्रही भरपूर होते. तशी तिची माझी ओळख पावसातलीच. लक्षात घ्यायला लागेल. तशी तिची माझी ओळख पावसातलीच, आमच्याच कॉलेजातली पण अनोळखीच. पाऊस जरा थांबला होता, पाण्याने रस्ता भरला होता. पाऊस जरा थांबला होता, पाण्याने रस्ता भरला होता. काळा चिखल रस्त्याची दृष्ट काढत होता. छत्र्यांचा इंद्रधनुष्य सौंदर्य खुलवीत होता. ती येत होती, मैत्रिणींना काहीतरी सांगत होती. मैत्रिणी तिला समजावत होत्या, बहुधा हळू चाल म्हणून सांगत होत्या. ती जवळ आली, मोगरा पसरला, आमची नजरानजर झाली आणि तिचा पाय घसरला. ती जवळ आली, मोगरा पसरला, आमची नजरानजर झाली आणि तिचा पाय घसरला. मी तिला हलकेच झेलले आणि सर्व काही थांबले. मी तिला हलकेच झेलले आणि सर्व काही थांबले. कुणी बोलत नव्हते, कुणी चालत नव्हते, सारे जण काही स्फुरावले होते. ती माझ्या कुशीमध्ये होती, कुणालाही हव्याविषयी होती. बघा किती मत्सर वाटायला लागले. तुम्ही लेडीज असून मग जेंट्स ना किती वाटला. ती माझ्या कुशीमध्ये होती. हा एक आहे जेंट्स आणि इकडे पण आहे. आणि सरांना जास्त हेवा वाटतो. आपल्या बाबतीत का नाही घडला. सर म्हणतील आत्ताच कार्यक्रम भास करा. ती माझ्या खुशीमध्ये होती, कुणालाही हव्याविषयी होती. तो क्षण थांबला होता, चेहऱ्यावरील निसर्ग खुलला होता, डोळ्यातील समुद्र मला कळला होता, एक मादक गंध पसरला होता. दोघांचे डोळे स्थिरावले होते, एकमेकांना पाहत होते. फक्त श्वासांचाच आवाज येत होता, वाराही त्याला साथ देत होता. आपले मित्रच खरे आपले शत्रू असतात. आपले मित्रच खरे आपले शत्रू असतात, विनाकारण मध्ये बोलत असतात. कुणीतरी तिला हाक मारली आणि ती शुद्धीत आली. तिने सॉरी म्हटलं, मीही ओके म्हटलं. ती मागे पाहत जात होती. मी तसाच उभा होतो. ती परत फिरली, जवळ आली, ती म्हणाली माझं नाव मानसी. मला शुद्ध नव्हती, तिच्या डोळ्यांखेरीज दुसरीकडे कुठेही नजरच ठरत नव्हती. ती गेली आणि परत आली. ती प्रेयसीहूनच परत आली. पुढच्या वेळी तिला घेऊन येतो. आज तिला रजा मिळाली नाही. मागच्या वेळी रजा काढून ठेवली होती, सरांच्या काही अनावडीमुळे कार्यक्रम पोस्टपोन झाला. त्या दिवशी तिनं रजा काढलेली होती, मग परत रजा मिळत नाही. अशा अजून छान 2 रोमॅन्टिक कविता आहेत.
अजून एक अशीच रोमॅन्टिक कविता आहे. शाळेत असताना मी एकदा पडलो होतो प्रेमात, कळलंच नाही काय पाहिलं होतं कुलकर्ण्यांच्या हेमात. शाळेत असताना मी एकदा पडलो होतो प्रेमात, कळलंच नाही काय पाहिलं होतं कुलकर्ण्यांच्या हेमात. कुलकर्ण्यांची हेमा म्हणजे 100 नंबरी सोनं. कुलकर्ण्यांची हेमा म्हणजे 100 नंबरी सोनं. नाकावरती सोडा वॉटर आणि मागे वेण्या दोन. कुलकर्ण्यांची हेमा म्हणजे 100 नंबरी सोनं. नाकावरती सोडा वॉटर आणि मागे वेण्या दोन. वारा आला तर उडून जाईल अशी काया. वारा एवढे अगदी हे बारीक होती. वारा आलं तर उडून जाईल अशी काया, पण अभ्यासावरती प्रचंड माया. गॅदरिंग मध्ये तिनं गायलं होतं गाणं. गॅदरिंग मध्ये तिनं एकदा गायलं होतं गाणं. तेव्हापासून तिच्या घरी माझं वाढलं होतं येणं जाणं. नारळी पौर्णिमेला तिनं मला नारळी भात वाढला होता. नारळी पौर्णिमेला तिनं मला नारळी भात वाढला होता. हातात तिच्या राखी बघून मीच पळ काढला. नारळी पौर्णिमेला तिनं मला नारळी भात वाढला होता. हातात तिच्या राखी बघून मीच पळ काढला होता. नको त्या वयात प्रेम करायची मस्ती माझी जिरून गेली. नको त्या वयात प्रेम करण्याची माझी मस्ती जिरून गेली आणि शाळेतली एक प्रेम कहाणी शाळेतच विरून गेली. पुढे थोड्या दिवसानंतर आमच्यावर वेगळं व्हायची वेळ आली होती. मित्रांकडून कळलं हेमाच्या वडिलांची बदली झाली होती. पुढे हेमाचं काय झालं हे विचारायचंच राहून गेलं. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. परवा अचानक बाजारात हेमा मला दिसली. ओळखलंच नाही मी म्हटल्यावर खुदकन गालात हसली. आई शपथ सांगतो मित्रांनो, तिच्यात काय सॉलिड बदल झालेला. शपथ सांगतो मित्रांनो, तिच्यात काय सॉलिड बदल झालेला होता. आधी अशी होती आई शपथ सांगतो मित्रांनो, तिच्यात काय सॉलिड बदल झालेला होता. ऐका चवळीच्या शेंगेला जणू आंब्याचा मोहर फुटला होता. लग्नानंतर 5 वर्षात हेमा अगदी गरगरीत भरली होती. मागे उभ्या नवऱ्याने हातात भाजीची पिशवी धरली होती. शक्यतो आपापसात कॉमेंट नको, डिस्टर्ब होतो. इकडे मला जे काय बोलायचं ते मला बोला. मागे उभ्या नवऱ्याने हातात भाजीची पिशवी धरली होती. सोडा वॉटर जाऊन कॉन्टॅक्ट लेन्स आले होते. कडेवरती एक आणि हातामध्ये एक असे 2 प्रिन्स झालेले होते. मंगळसूत्र मिरवीत म्हणाली हे आमचे हे. बराच वेळ हात अवघडलाय, जरा भाच्याला घे. मंगळसूत्र मिरवीत म्हणाली हे आमचे हे. बराच वेळ हात अवघडलाय, जरा भाच्याला घे. बरं झालं होतं मी माझ्याबरोबर माझ्या बायकोला नेलं होतं, कारण माझ्याच प्रेयसीनं तिच्या नवऱ्यासमोर मला मामा ठरवलं होतं. म्हणूनच म्हणतो मित्रांनो, मनुष्याने कधीही चुकू नये नेमात. आणि शाळेत असताना मी एकदा पडलो होतो प्रेमात. अजून एक छोटीशी रोमॅन्टिक कविता आहे. परंतु प्रत्येक विनोद हा मनोरंजनातून प्रबोधन करतो. ते प्रबोधन काय असतं, काहीतरी तुम्हाला चांगला संदेश देऊन जातो. हे काय संदेश दिला ते तुम्हाला लक्षात येईल आता पुढची कविता सांगितल्यानंतर. पुढची पण अशीच मजेशीर कविता आणि तुम्हाला निश्चितपणे आवडेल. SSC मी बसलो होतो प्रथम एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेश. SSC मी बसलो होतो प्रथम परीक्षेस. एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेश. पेपर पहिला घंटा पहिली माझ्यापुरती नंबर होता शुभदा जोशीचा. माझ्यापुरती नंबर होता शुभदा जोशीचा. मानेलाती देऊन हिसडा नकळत सवयीने लिहू लागली पेपर जेव्हा पानावर पाने.
मऊ रेशमी मोहक काळा तिचा शेपटीचा भार तक्षणी येऊन पडला माझ्या बाकावर. मऊ रेशमी मोहक काळा तिचा शेपटीचा भार तिचा तक्षणी येऊन पडला माझ्या बाकावर. मग काय मी 3 तास एकचित्त त्या शेपटीवर. तुम्ही जेव्हा परीक्षेला असता तेव्हा मागे कोण आहे जरा बघा. मग काय 3 तास मी एकचित्त त्या शेपट्यात. एक ओळही नाही लिहिली उभ्या पेपरात. एक ओळही नाही लिहिली उभ्या पेपरात. शेवटची ती घंटा होताच आलो भानावर. शेवटची ती घंटा होताच आलो भानावर. कळले आम्हा गावी जगणे आता खेड्यावर. शेतीवरती मोठेवरती माझी उपजीविका. शेतीवरती मोठेवरती माझी उपजीविका. शिक्षणासमी आज पारखा शुभदा प्राध्यापिका. पीडित केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा. केसांनी त्या गळा कापला अलगदची माझा. पीडित शेपट्या परिबैलांच्या जगतो हा राजा. पीडित शेपट्या परिबैलांच्या जगतो हा राजा. मित्रांनो, आचार्य अत्रे लहानपणापासून अत्यंत वाक्य विनोदी वाया गेलेलं कार्ट अशी त्यांची ख्याती होती. इयत्ता 2री मध्ये असताना सुद्धा ते किती हजर जबाबी होते याची एक छोटीशी झलक बघा. इयत्ता 2री मध्ये असताना गुरुजींनी त्यांना प्रश्न विचारला, बाळ प्रल्हाद माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का? हो. अत्रे म्हणाले मी उत्तर देऊ शकेन, तुम्ही विचारून तरी बघा. गुरुजींनी प्रश्न विचारला, सत्य आणि भ्रम याच्यातला फरक सांग. काय प्रश्न होता? सत्य आणि भ्रम याच्यातला फरक सांग. त्याही वयामध्ये 2री मध्ये असताना अत्यंत मिश्किलपणे हसत अत्रे गुरुजींच्याकडे बघत म्हणाले, सत्य आणि भ्रम ना गुरुजी फार सोपं आहे. त्याचा काय? तुम्ही आम्हाला शिकवता हे सत्य आहे, परंतु तुम्ही शिकवलेलं आम्हाला समजता तुमचा भ्रम आहे. हळूहळू गुरुजी चिडायला लागले, म्हणायला लागले, नको तिथं अक्कल पाजू नको. माझं तुझ्याकडे हल्ली बारीक लक्ष आहे आणि मी गेल्या बऱ्याच दिवसांपासून बघतोय खाण्यापिण्याच्या बाबतीत तुझी फार फार प्रगती आहे, परंतु शिक्षणाच्या नावाने सगळा शंखच आहे. मग आलेल्या संधीचा फायदा घेणार त्या अत्रे कसले? अत्रे म्हणाले, बरोबर आहे, त्याचं काय गुरुजी, खाण्यापिण्याचं काम मी करतो परंतु मला शिकवायचं काम तुम्ही करताय ना. माहित आहे, नको तिथं अक्कल पाजू नको. पुढच्या प्रश्नाचं तरी उत्तर नीट विचार करून द्या, नाहीतर तुझं आज काय खरंच खरं नाही. सांग, पहिलं महायुद्ध कधी झालं आणि दुसरं महायुद्ध कधी झालं? काय प्रश्न विचारला? पहिलं महायुद्ध कधी झालं आणि दुसरं महायुद्ध कधी झालं? सरळ बोलतील ते अत्रे कसले. अत्रे म्हणाले, गुरुजी फार सोपं आहे, पहिलं महायुद्ध हे 2ऱ्या महायुद्धाच्या आधी झालं. पुढे काय म्हणाले तुमच्या लक्षात. आता शेवटची एक संधी वाया नाही घालवायची म्हणून गुरुजी म्हणाले, शेवटच्या प्रश्नाचं तरी उत्तर नीट खरं खरं दे, नाही तर तुझं आज काय खरंच खरं नाही. सांग, हिमालय भारताच्या कुठल्या देशाला आहे? काय प्रश्न होता? हिमालय भारताच्या कुठल्या देशाला आहे? अत्रे म्हणाले, गुरुजी मला प्रश्नाचं उत्तर माहित नाही. मग अत्रेनं बाकार उभं करण्यात आलं. बाकार उभं राहून सुद्धा अत्रे अत्यंत मोठ्या आवाजामध्ये निर्लज्जपणे ओरडत म्हणतात कसे, सर सर बाकार उभं राहून सुद्धा हिमालय दिसतच नाही. असे हे जे अत्रे तरुणपणी तुमच्या वयाचे झाल्यानंतर कॉलेजमध्ये अक्षरशः विनोदाचा हैदोस घातलेला आहे. त्या काळामध्ये म्हणजे अत्रे जेव्हा कॉलेजला जात होते, अंदाजे 80-90 वर्षांपूर्वी, त्या काळामध्ये आत्ताच्या सारखी मुलं 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन जात नव्हती. 90% मुलं चालत जात होती, 10% मुलं फक्त सायकलने जात होती. अत्रे सायकलनं चाललेले होते. कॉलेज जवळ आलेलं होतं. त्यांच्याच कॉलेजमधली, त्यांच्याच वर्गामधली एक अतिशय सुंदर तरुण मुलगी समोरून येत होती आणि ती अत्रेंच्याकडे बघून हसते आहे. अत्रे तिच्याकडे बघून हसता आहेत. असा आंख मिचवलीवाला रोमॅन्टिक सीन सुरू झालेला होता. सगळे रस्त्यातले लोक त्यांच्याकडे बघत होते, परंतु लोकांची त्यांना काही देणं घेणं नव्हतं. ते दोघं एकमेकांच्याकडे बघून खूप गोड हसत होते आणि दोघांमधलं अंतर कमी 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 येत चाललेलं होतं. 5 फूट अंतर दोघांमध्ये राहिल्यानंतर अत्रे असे डावीकडे वळायला गेले. डावीकडे वळायला गेल्यानंतर सायकल होती त्यांच्याकडे, तर डावीकडे वळायला गेल्यानंतर डावीकडे बघतील की नाही, सगळं लक्ष त्या मुलीकडे एकवटलेलं आणि डावीकडे वळायला गेले असं समोर लक्ष ठेवून त्या मुलीकडे, तर डावीकडून एक चक्क प्रेत यात्रा येत होती. त्या तिरडीला अत्रे जाऊन धडकले. ते प्रेत चक्क खाली पडलं. अत्रेंचं त्या काळात वक्ता लेखक म्हणून काही नाव नव्हतं.
त्या प्रेतासमेत आलेले लोक सगळे चिडले. ते म्हणाले त्यांच्या ग्रामीण भाषेमध्ये, अहो काय पॅन्टवालं पाहुणं, बघताय कुठं, सायकल कुठं चालवताय, इंग्रजी शाळेत जाताय आणि हेच शिक्षण तिथं देते, ते काय देऊ काय कानाखाली लावून छान, असे ते त्यांच्या लेवल प्रमाणे बोलायला लागले. अत्रेने ऐकून घेतलं आणि त्या पडलेल्या प्रेताकडे बोट दाखवत म्हणाले, गबासा कशाला उगीच बोंबलताय, तो खाली पडलाय, तो काहीच बोलत नाही, तुमचीच बोलताय. आणि आश्चर्याने हाईट आणि धमाल आणि कमाल म्हणजे काही लोक तो पडलेला आहे तो बोलतोय का म्हणून असं वाटतं. तेवढ्यात अत्रे 1 किलोमीटर पळून गेले. आता तुम्हीच सांगा मित्रांनो की तो खाली पडलेला काय बोलायच्या पोझिशनमध्ये. असं अत्रे बघता बघता समोरच्या माणसाची विकेट घेत असत. याच कॉलेज लाईफ मध्ये अत्रेंच्या बाबतीत अजून एक मजेशीर घटना घडलेली आहे. अत्रेंना कायम वर बघत चालायची सवय होती. कायम त्यांचा चेहरा हसतमुख असायचा, कधीही त्यांचा चेहरा दुमुकलेला नसायचा. ते कायम वर बघत चालायचे म्हणून ते आभाळ इतके मोठे झाले असं माझं त्यांच्याबद्दलचं निरीक्षण आणि परीक्षण आहे. तर या त्यांच्या वर बघत चालायच्या सवयीचा गैरफायदा घ्यायचा असं तुमच्यासारख्या त्यांच्या कॉलेजमधल्या मुलींनी ठरवलं. थोडक्यात तुमच्या भाषेमध्ये पोपट करायचा अत्रेंचा असं ठरवलं आजच्या भाषेमध्ये. त्या मुलींनी काय केलं, चावट धाडशी, म्हणजे तुम्ही गुणी मुली आहात, तुम्हाला चावट धाडशी काही कॉलेज, त्या अत्रेंच्या कॉलेजमधल्या चावट आणि धाडशी मुलींनी काय केलं, अत्रेंच्या वाटेमध्ये केळाच्या साली टाकून दिल्या आणि अत्रे नेहमीप्रमाणे हे 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 असे दात आले. त्या केळ्यांच्या सालीवरून असे काही घसरून पडले की एका गाढवाच्या समोर जाऊन पडले आणि अशा पोझिशन मध्ये पडले की हे अत्रेंचे हे हात त्या गाढवाच्या पुढच्या पायाच्या तिथं जाऊन टेकलेले होते. जणू काय अत्रे त्या गाढवाला साष्टांग नमस्कार घालत आहे असा मजेशीर सीन निर्माण झालेला होता. पण त्यातल्या त्यात जी धाडशी मुलगी होती तिने एक मेसेज दुसऱ्या मुलीला सांगितला. तो मेसेज सगळीकडे पास ऑन झाला. त्या सगळ्या मुलींनी अत्रेंना असं गोल रिंगण केलं. आणि ती जी धाडशी मुलगी होती ती अत्रेंना डिवचण्यासाठी, भडकवण्यासाठी, किल्ली मारण्यासाठी म्हणते कशी, काय रे भावाच्या पाया पडतोय, भावाच्याच पाया पडतोय. मग अत्रे अजिबात न डगमगता फक्त मान तिरकी करून त्या मुलीला म्हणतात, होय वहिनी भावाच्याच पाया पडतोय. माझा भाऊ आहे पण तुझा कोण आहे. नाशिक फडक्याने आचार्य अत्रे, नाशिक फडक्याने आचार्य अत्रे यांचं थोडस वैमनस्य होण्यापूर्वी घडलेली ही सत्य घटना आहे. दोघं एका कार्यक्रमाला एकत्र बसलेले असतात, शेजारी. नाशिक फडक्याने आचार्य अत्रे हे अत्रेंच्या काळातले अत्रेंच्या काळामधले अतिशय मोठे गाजलेले लेखक. तुम्ही त्यांच्या कादंबऱ्या वाचा, रोमॅन्टिक कादंबऱ्या खूप आहेत नाशिक फडक्यांच्या. तर ते शेजारी बसले होते नाशिक फडके आणि आचार्य अत्रे. अत्रेंच्या असं लक्षात आलं की नाशिक फडके थोडेसे टेन्शन मध्ये आहेत, कृपया इकडे लक्ष द्या. तर अत्रे नाशींना म्हणाले, अहो नाशी, मगापासून बघतोय की एक मित्र या नात्याने चांगल्या हेतूने विचारतोय, राग मानू नका, तुम्हाला काहीतरी समस्या आहे, ती बोलून दाखवली नाही, व्यक्त करून दाखवली नाही तर मी मदत कशी करणार. मला चांगल्या अर्थाने चांगल्या हेतूने विचारायचं आहे की नेमकी तुम्हाला काय समस्या आहे. नाशिक फडके म्हणाले, तुम्ही खरे मनकवडे आहात, मनातले ओळखणारे मित्र आहात. अहो काय सांगायचं अत्रे, काल मला एक विचित्र स्वप्न पडलं होतं आणि ते स्वप्न तुमच्याशी रिलेटेड होतं. त्या स्वप्नामध्ये मी जे काय पाहिलं ते मी तुम्हाला सांगू नये आणि तुम्ही ते ऐकून घेऊ नये, अशा प्रकारचं भयंकर आहे. अहो नाशी, मला काय वाटतं याचं तुम्ही अजिबात वाटून घेऊ नका, तुम्ही जे काय स्वप्नात पाहिले ते मला सांगून मोकळे व्हा. मग नाशी सांगायला लागले, काल रात्री बघा अत्रे साहेब, स्वप्नामध्ये मी म्हणजे नाशिक फडके, मी मधात पडलो होता आणि तुम्ही मात्र चिखलात पडला होता. तर हे ऐकल्यानंतर अत्रेंनी 4-5 वेळा जीभ बाहेर काढली. जीभ बाहेर कशासाठी काढली याचा खुलासा शेवटी होईल. अत्रे जीभ बाहेर काढत म्हणाले, बरोबर आहे, आम्हाला देखील असंच स्वप्न पडलं होतं, फरक फक्त एवढाच होता की आपण दोघे एकमेकांना चाटत होतो.
कुणाच्या तोंडात काय जातंय बघा. हा विनोद म्हणून घ्यायचा. काही मुलींना वाटलं की खरोखरच आहे आणि हे स्वप्नात घडलेल्या प्रत्यक्षात विनोदामध्ये अतिशयोक्ती केली नाही तर विनोदच जन्माला येत नाही. हे विनोदाचं शास्त्र आहे. परत हे नाशी फडके आणि आचार्य एका सभेला एकत्र आले. त्या ठिकाणी नाशी फडके वेळेवर पोहोचलेले त्याने अत्रे मात्र उशिरा आले. अत्रेना उशिरा आलेला पाहून नाशी फडके शेजारच्या मित्राच्या कानामध्ये म्हणाले, मी मुद्दाम असं ओठांची हालचाल लिप मुवमेंट करून दाखवतोय. त्याचं कारण असं आहे की अत्रेंना उशिरा आलेला पाहून नाशी फडके शेजारच्या मित्राच्या कानात काय म्हणाले हे अत्र्यांनी नाशींच्या ओठांच्या हालचालीवरून बरोबर ओळखलं. ते वाक्य असं होतं की हा यम आत्ता आला बघ, असं ते वाक्य होतं. हा यम आत्ता आला बघ. ते अत्र्यांनी वाक्य ओळखलं. ते चिडले, तरा व्यासपीठावर आले आणि नाशींना उद्देशून म्हणाले, हे मला आत्ता काय म्हणून गेले, हे असं म्हणून गेले की हा यम आत्ता आला. बरोबर आहे. ह्या यमाला यायला उशीर होणारच, कारण यमाचं वाहन रेडा हा आधीच येऊन बसलेला. अत्र्यांचे विनोद असे एक घाव दोन तुकडे अशाच प्रकारचे असायचे. मॉनफोट केल्यासारखे. असे पु ल देशपांडेंच्या सारखे मिळमिळीत नसायचे. पु ल देशपांडेंचे फार सभ्य असायचे. आणि अत्र्यांचे टॅलेंटेड विनोद तर इतके आहेत की मी सांगायला बसलो तर वेळ पुरणार नाही. त्यामुळे लिमिटेड एखाद दुसरा पहिला सांगतो. टॅलेंटेड विनोद कसा असतो बघा. लक्ष दिलात तरच समजेल. ज्यांचं लक्ष नाही त्यांना मी इथे बोलवणार आहे आणि मी तिथे बसणार आहे आणि पुढचा कार्यक्रम सादर करा असं सांगणार आहे. त्यामुळे काही मुली मागे बसून बोलत आहेत हे माझ्या नजरेतून सुटत नाही. तर आता लक्ष देऊन ऐका. नाशी आपले आचार्य भांडणामध्ये कुणाला पण तू गाढव आहेस असं म्हणायचे. कोणाला पण. मग एकदा भांडणामध्ये एका खासदाराला तू गाढव आहेस असं म्हणाले. आता तो खासदार म्हणजे केवढा मोठा माणूस असतो. त्याला राग आला. त्यांनी अत्र्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आणि ती केस कोर्टात गेली. मग ते जे न्यायाधीश होते ते अत्र्यांचे मित्र होते. त्यांना अत्रेंना ओळखत होते. अत्र्यांचं साहित्यातलं योगदान त्यांना माहीत होतं. त्या न्यायाधीशांनी अत्रेंना बाजूला घेतलं. ते म्हणाले, या राजकारणी लोकांच्या कशाला तुम्ही नादी लागता. यांची लेवल कुठे, तुमची लेवल कुठे. तुम्ही त्यांच्याशी अजिबात आता कोर्टामध्ये वादविवाद घालू नका. माझं चुकलं, मला क्षमा करा. एवढी दोनच वाक्य बोला. मी अत्यंत कमी शिक्षेमध्ये किंवा कमी दंडामध्ये ही केस मिटवून टाकतो. मग ते अत्रेंना पण पटतं आणि त्याप्रमाणे ती केस मिटते. पण सरळ बोलतील ते अत्रे कसले. ते न्यायाधीशांना चक्क म्हणाले कोर्टामध्ये, का हो न्यायाधीश साहेब की मी एका खासदाराला गाढव म्हणालो म्हणून तुम्ही माझ्यावर केस घातली. पण समजा मी एखाद्या गाढवाला खासदार म्हणालो तर तुमचं काय ऑब्जेक्शन आहे. न्यायाधीश म्हणाले तुम्ही गाढवाला काही म्हणू शकताय. मग अत्रे उठले. पहिल्या रांगेमध्ये ज्या खासदारांनी ती केस त्यांच्यावर घातली होती त्याच्यापाशी आले आणि त्याला म्हणाले, नमस्कार खासदार साहेब. काही जणांना समजलं नाही. समजला नसला तरी समजल्यासारखं करून दाखवत आहे. काय सर बघा तुमचा विद्यार्थी कशा हुशार हसणाऱ्यांचे मॅडमला पटकन समजला. बाकीच्यांना किती समजलाय मला माहित नाही. तर ज्यांना समजलं मग तू सांग उठून काय सांग ना. उठून काय समजलं तू म्हणाली मला समजला म्हणून मी तुला समजवणार. मला समजला नसता की मी सांगितलं नसतं. अच्छा मला समजलं. अच्छा ठीक आहे मी समजावून सांगतो. ते काय म्हणाले की खासदाराला गाढव म्हटल्यामुळे केस घातली त्यांनी अब्रू नुकसानीचा नाव, कारण त्यांचा अपमान झाला वगैरे वगैरे. मग अत्रे काय म्हणाले न्यायाधीशांना की समजा गाढवाला खासदार म्हणालो तर तुमचं काय ऑब्जेक्शन आहे का. तर न्यायाधीश काय म्हणाले तुम्ही गाढवाला काही म्हणू शकता. मग ते त्या जो खासदार बसला होता तिथं आले. बरोबर इथपर्यंत समजलं. आणि त्याला म्हणाले नमस्कार खासदार साहेब, म्हणजे परत तो गाढव आहे. आता समजलं. अजून एक अशाच प्रकारचा टॅलेंटेड विनोद. या टॅलेंटेड विनोद ऐकल्यामुळे तुमची आयक्यू लेवल पण वाढते, कारण विनोद समजण्यासाठी काहीतरी आयक्यू लेवल असावं लागते. तर अत्रे एका ठिकाणी कार्यक्रम त्यांचा रंगात आलेला होता आणि त्यांच्या असं लक्षात आलं, हे अत्रे म्हणजे काय वेळी त्यांच्या लाख लाख वगैरे असे ऑडियन्स असायचे
आणि सकाळी एकदा कार्यक्रम केला तर दुपारी एका गावात, रात्री एका गावामध्ये 3 ठिकाणी त्यांचे कार्यक्रम गाजायचे. इतके ते असे गाजलेले वक्ते होते. आणि विनोद या विषयावर तर त्यांचा हातखंडा होता. तर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या हॉलमध्ये ते भाषण देत होते त्या हॉलमधले अर्धे श्रोते दाद देत होते आणि अर्धे श्रोते दाद देत नव्हते. आता अर्धे म्हणजे अर्धवट नव्हे. मराठी भाषा फार लवचिक आहे, वळवे तशी वळते, फिरवाय तशी फिरते. हा पण एक माझ्या कार्यक्रमातला विषय आहे. वेळ मिळाला तर ते सादर करणार आहे. अर्धे म्हणजे निम्मे अशा अर्थाने मला सांगायचं आहे की 200 श्रोते असतील तर 100 श्रोते दाद देत होते आणि 100 श्रोते दाद देत नव्हते. मग अत्रेंना हे खटकलं. अत्रे चिडून म्हणाले, या सभागृहामधले अर्धे श्रोते गाढव आहे. तर सगळीकडे गाढव हा आवडीचा शब्द असायचा. मग श्रोते चिडले. ते म्हणाले, अहो अत्रे, तुम्ही फार मोठे वक्ते असाल, विडंबनकार असाल, चित्रपट निर्माते असाल, अमका असाल, तमका असाल, परंतु गाढव म्हणायला आम्हाला गाढव म्हणायला तुम्हाला काही एक अधिकार नाही. पहिला तुमचं हे वाक्य, वक्तव्य, स्टेटमेंट मागे घ्या, नाहीतर आम्ही तुमचा कार्यक्रमच पुढचा होऊ देणार नाही. मग अत्रे सगळ्यांचं बारसं जेवून आलेले होते. ते अजिबात न डगमगता म्हणाले, ठीक आहे, मगाशी मी असं म्हणालो होतो की या सभागृहामधले अर्धे श्रोते गाढव आहेत. आता ते वाक्य मागे घेण्यासाठी मी असं म्हणू इच्छितो की या सभागृहामधले अर्धे श्रोते गाढव नाहीत. परत बाउंड झाले. समजलाय का नाही समजलं? हसणाऱ्यांचे 3 प्रकार असतात. एक खरोखर विनोद समजला म्हणून हसतो तो एक प्रकार, खरोखर कळलेला असतो विनोद. आता इथं असे काही आहेत पण मी नावं घेत नाही. एखाद्याला विनोद कळलेलाच नसतो पण शेजारचे व्यक्ती असते म्हणून आपण नाहीतर आपलं पितळ उघडं पडणार आहे. हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार असा तो काही जणांना उशिरा लक्षात येतो, त्याला काय करायचं आपण, ते लेट करंट असतं हे एक कारण. आणि उशिरा असण्याचं अजून एक कारण, अरे मगाशी मी उगीच असलो म्हणून स्वतःच्या इथं सगळे पहिल्या प्रकारामधले आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, तुम्ही छान एन्जॉय करताय आणि मला पण कार्यक्रम सादर करायला खूप आनंद होत आहे. अत्रेंचे भरपूर अजून विनोद आहेत, त्यातले लिमिटेड सांगतो आणि पुढच्या विषयाकडे वळतो. अत्रेंच्या काळामध्ये एक दादरला प्रसिद्ध हॉटेल होतं आणि ते अजूनही आहे, म्हणजे मामा काणे असं काहीतरी त्या हॉटेलचं नाव आहे. आणि तिथे वडा अजूनही फेमस मिळतो म्हणे. जर तुम्ही कधी दादरला गेला तर तिथला खाऊन बघा. अत्रेंच्या काळापासून आहे. तर एकदा काय झालं की अत्रेंनी, कृपया बोलू नका, अत्रेंनी एकदा वडा खाल्ल्यानंतर त्या हॉटेलमध्ये प्लेटमध्ये हात धुतले आणि अत्रेंच्या वैतावर असलेल्या एका माणसाने मामा कानेंना म्हणजे मालकांना चाडी केली की अत्रेंनी प्लेटमध्ये हात धुतले. हे शिस्तीच्या विरुद्ध आहे. मग ते मामा काने म्हणाले, मी आता त्यांना आल्यावर बघून घेतो. ते बिल द्यायला अत्रे आले. अत्रे तुम्हीच का? हो. काय झालं काय झालं काय झालं म्हणून विचारता काय? तुम्ही कधी त्या 5 स्टार हॉटेलमध्ये कधी जाता का नाही? हो. तिथं तर 5 स्टार हॉटेलमध्ये मी ताजमहलला नेहमीच जातो. मग तिथं पण वडा खाता का? तिथं पण नेहमीच वडा खातो. मग तिथं पण वडा खाल्ल्यावर प्लेटमध्ये हात धुता का? हो. तिथं पण प्लेटमध्ये वडा खाल्ल्यावर हात धुतो. मग तिथला वेटर काय म्हणतो? तिथला वेटर म्हणतो प्लेटमध्ये हात धुवायला हे काय मामा कानेंचं हॉटेल आहे का? अत्रेंचे विनोद थांबवतो आणि दुसऱ्या खूप चांगल्या विषयाकडे वळतो आहे. तुम्ही खूप छान प्रकारचे हसून दाद देतात. हसण्याचं महत्व, हसत खेळ सांगणारी एक छोटीशी कविता आता मी सादर करतो आहे. तत्पूर्वी हसण्या विषयावरचं एक सुंदर चिंतन असं आहे की भगवान ओशोने असं म्हटलेलं आहे, सर्वांचं लक्ष आहे, भगवान ओशोने असं म्हटलेलं आहे की जो मनुष्य स्वतः खडकवून हसतो तो परमेश्वराची प्रार्थना करतो. जो मनुष्य स्वतः खडकवून हसतो तो परमेश्वराची प्रार्थना करतो आणि जो मनुष्य इतरांना खडकवून हसवतो त्याच्यासाठी परमेश्वरच स्वतः प्रार्थना करतो. चार्ली चॅप्लिन असं म्हटलेलं आहे की माझं दुःख, सरांच्यासाठी परत एक वाक्य आवडलं म्हणून सरांचं मिस झालं म्हणून, भगवान ओशोनी असं म्हटलेलं आहे की जो मनुष्य स्वतः खडकवून हसतो तो परमेश्वराची प्रार्थना करतो. जो मनुष्य स्वतः खडकवून हसतो तो परमेश्वराची प्रार्थना करतो आणि जो मनुष्य इतरांना खडकवून हसवतो त्याच्यासाठी परमेश्वरच स्वतः प्रार्थना करतो. त्याप्रमाणे चार्ली चॅप्लिननं असं म्हटलेलं आहे की माझं दुःख हे इतरांच्या हसण्याचं कारण झालं तरी चालेल. माझं दुःख हे इतरांच्या हसण्याचं कारण झालं तरी चालेल, परंतु माझं हसणं हे इतरांच्या दुःखाचं कारण होता कामा नये.
त्याचप्रमाणे चार्लीनं पुढे असंही म्हटलंय की अ डे विदाउट लाफ्टर इज अ डे वेस्टेड. अ डे विदाउट लाफ्टर इज अ डे वेस्टेड. म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही हसला नाही तो दिवस तुमचा आयुष्यातला वाया गेला असं समजून चालावं. तुम्ही कायम चेहरा 24 तास, आता तुम्ही म्हणाल की झोपेत पण कसा काय, 24 तास चेहरा तुमचा हसरा ठेवला तर तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स कमी कमी होत जाईल, त्यातली तीव्रता कमी होत जाईल. मी अनेक व्याख्यानामध्ये सांगितलेलं आहे आणि मला नंतर फोन करून पत्राने कळवलेलं आहे की तुमचं खरं आहे की सर हसरा चेहरा ठेवल्यामुळे प्रॉब्लेमची तीव्रता खरोखरच कमी होते. तर आता विषय असा निघाला की तुम्ही खूप छान हसून दाद देत आहात, परंतु काही काही